नमस्कार, कशा आहे सर्वजण? नक्की बाप्पा येणार आहे, त्यामुळे सर्वांच्या घरात तयारी ती जल्लोषात चालू असणार आहे. मी मार्केटमध्ये बाप्पांच्या डेकोरेशनसाठी फुलं, पानं वगैरे, लायटिंग माळस वगैरे घेण्यासाठी आले होते आणि PVC वगैरे पाईप पण घेतले. नंतर घरी आलो, थोडे फ्रेश झाले. इथं मिस्टरांनी सर्व माप वगैरे घेऊन PVC पाईप कट केले. त्या मुली स्कूलमधून आल्या होत्या आणि त्यांनीही त्यांच्या पप्पांची हेल्प केली. नंतर कर्टन्स चे पण माप घेतले. मग कर्टन्स चांगले कट करून घेतले आणि कर्टन्स मी लावून घेतले. हे झालं होतं गणपती बाप्पाचं डेकोरेशन. हाफच झालं होतं, अजून भरपूर करायचं राहिलं होतं. संध्याकाळचे 9 वाजले होते. म्हटलं तर थोडासा ब्रेक घ्यावा आणि नंतर करावा. नंतर थोडा ब्रेक घेतला. सगळ्यांची जेवणे वगैरे कंप्लीट झाली. नंतर हे डेकोरेशन राहिलेलं आम्ही कंप्लीट करायला घेतलं आणि हे डेकोरेशन झालं होतं आपलं कंप्लीट. आतमधल्या मंदिराचं डेकोरेशन राहिलं होतं. म्हटलं चला आपण मी तिथं हरतालिकेची पूजा मांडली होती, त्यामुळं म्हटलं आता उद्या सकाळीच करू. पूजा तर काढता येत नव्हती. मग सकाळी लवकर उठलो. मिस्टरही लवकर उठले. त्यांनी आतमधल्या मंदिराचं संपूर्ण डेकोरेशन करून घेतलं. आता बाप्पाच्या आगमनाची तयारी. मीही लवकर उठले होते. मी पुरणपोळ्याच्या स्वयंपाकात बिझी होते, त्यामुळे डेकोरेशनकडं मी आलेच नाही. राहिलेलं डेकोरेशन मिस्टरांनी कंप्लीट केलं. हे झालं होतं आपलं फायनल डेकोरेशन. कसं झालं नक्की सांगा, नक्की सांगा. आणि तुम्ही कसं डेकोरेशन केले तेही सांगा. आता बाप्पाच्या आगमनाची तयारी ऑलरेडी सगळं सेट झालं. तर मुली बाप्पांना घेऊन आल्या. बाप्पांचं आगमन झालं. बाप्पांचं छान औक्षण वगैरे करून घेतलं. आता बाप्पांना आपण विराजमान करणार आहे. गणपती बाप्पाला विराजमान केलं. खाली विड्याची पानं वगैरे, स्वस्तिक वगैरे काढलं आणि मग गणपती बाप्पाने विराजमान केलं. हे आता नैवेद्याचं ताटा मी रेडी करते आहे. केळीच्या पानामध्ये पुरणपोळी, भात, आमटी, भजी, कुरडई सगळं पूर्णाचा स्वयंपाक आहे. तो संपूर्ण नैवेद्य बाप्पांना आता आपण दाखवणार आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर आपण आरती करून घेऊया. हे झालं आहे आता आपलं संपूर्ण रेडी ताट. गणपतीचे 10 दिवस किती छान वाटतात ना, खरंच खूप मन प्रसन्न होतं. घरातलं वातावरण सुद्धा आनंदी राहतं. गणपतीची आरती वगैरे करून झाली.